नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 7 वाजता आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 394वी जयंती आणि राज्यभरात उत्साह पाहायला मिळतोय. छत्रपती शिवरायांना मानाचा वंदन करून बातमीपत्राला सुरुवात करूयात. शिवजयंतीच्या निमित्तानं राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि शिवरायांच्या नावाचा जयघोष पाहायला मिळतोय. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीच्या निमित्तानं प्रशासनाची तयारी ही पूर्ण झाली आहे. शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झालेले आहेत. प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रदीप, आपण पाहतोय की शिवजयंतीचा उत्साह आपण आज राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहतोय. याची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आता कसं वातावरण अनुभवताय? वृषाली, अगदी बरोबर आहे. खरं तर शिवनेरी किल्ल्यावरती उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. संपूर्ण किल्ला जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं दुमदुमून निघालेला आहे. आपण पाहतोय की शिवनेरी किल्ल्याला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. पाळणा घराला या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट पाहायला मिळते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे थोड्याच वेळात शिवनेरी किल्ल्यावरती दाखल होणार आहेत. मात्र आपण पाहतोय की पहाटेपासूनच शिवप्रेमी जे आहेत ते शिवनेरी किल्ल्यावरती येत आहेत आणि पाळणा घरामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेताना पाहायला मिळत आहे. शिवनेरी किल्ल्यावरती खरं तर शिवजन्मोत्सवाचा उत्साह जो आहे सगळीकडे आपल्याला आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवप्रेमी जे आहेत ते शिवनेरी किल्ल्यावरती येत असतात आणि शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर वर्षभराची प्रेरणा जी आहे ती शिवनेरी किल्ल्यावरती भेटते. आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिवनेरी किल्ल्यावरती हे सगळं भगवं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत आणि आपण पाहतोय की शिवजयंतीचा उत्साह जो आहे तो या शिवनेरी किल्ल्यावरती पाहायला मिळतोय. पलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिपॅड जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी उजव्या बाजूला आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा जी आहे ती पार पडणार आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरवर्षीप्रमाणे मराठा सेवा संघाच्या वतीने सत्कार केला जाईल आणि याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी आलेल्या शिवप्रेमींना संबोधित करतील. मात्र संपूर्ण गडावरती आपण जर पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती अधिकची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते. कोणताही अनुचित प्रकार जो आहे तो किल्ल्यावरती घडणार नाही. मात्र ज्यावेळेस व्हीआयपी मुवमेंट होईल त्यावेळेस शिवप्रेमींना गडावरती येण्यासाठी बंदी असेल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हीआयपी सगळे या गडावरून गेल्यानंतर परत शिवप्रेमींना दर्शनासाठी हा गड जो आहे तो खुला केला जाईल. मात्र आपण पाहतोय की शिवनेरी किल्ल्यावरती उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पावलं जी आहेत ज्या खरं तर भूमीवरती पडली त्या शिवनेरी किल्ल्यावरती येऊन नतमस्तक झाल्यानंतर वर्षभराची प्रेरणा जी आहे ती शिवप्रेमींना भेटते. अगदी त्याच उत्साहामध्ये हे सगळे शिवप्रेमी जे आहेत ते शिवनेरी किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेताना हे सगळे शिवप्रेमी पाहायला मिळत आहेत आणि आज संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावरती उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. वृषाली, नक्कीच प्रदीप, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज त्यांची शिवजयंती, त्याच्यामुळे राज्यभरातून कानाकोपऱ्यामधून तरुण जे आहेत ते मोठ्या संख्येने शिवनेरीवर दाखल झाले. 194वी जयंती आज किल्ले शिवनेरी गडावरती साजरी होत आहे आणि याच अनुषंगाने आज ज्या पद्धतीने आपण पाहतो की शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो महाअभिषेक आहे तो सध्या या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ही अभिषेक सध्या करण्यात येत आहे आणि याच निमित्ताने दिवसभरामध्ये किल्ले शिवनेरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमाचं जे आयोजन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी जन्मोत्सव सोहळा. तर शिवाई मंदिरामध्ये सुद्धा शिवभक्तांची मोठी गर्दी आपण पाहतोय. त्या ठिकाणी सुद्धा दर्शन जे आहे ते घेतलं जात आहे आणि मोठ्या संख्येनं तरुण तरुणींचा सहभाग सुद्धा आहे आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्वच जण आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत, सहभागी झालेले आहेत. शिवज्योती सुद्धा आपण या ठिकाणी पाहिली आहे.